रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। उर्दू पत्रकारितेतील नावाजलेले व्यक्तिमत्व तसेच एपीजे फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान मंगलगिरी यांचे सुपुत्र अब्दुल्ला मंगलगिरी यांनी अवघ्या 14व्या वर्षामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपली छाप सोडत सोलापूरमध्ये एक नवी क्रांती घडवून आणली। आजचे युग हे विज्ञानाचे जग असून नवनवीन शोध लागत असल्याचे आपण पाहत आलो आहोत। वय अवघे 14, खेळण्या बागडण्याचे दिवस, परंतु आपल्या सोलापूर शहरातील अब्दुल्ला मंगलगिरी यांचे स्वप्नच वेगळे म्हणावे लागेल, कारण त्यांचे बालपण मात्र सायंटिफिक रिसर्च करण्यात जात आहे। काही दिवसापूर्वीच अब्दुल्ला मंगलगिरी याने एक असा नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करून सोलरवर चालणारी सायकल बनवून औद्योगिक क्रांती घडवली आहे असे म्हणावे लागेल। आज आपण पाहतो धावपळीच्या काळात मनुष्याला वाहनाची गरज भासते, त्यामध्ये प्रमुखतः मोटरसायकल, कार अशा वाहनांचा जास्त वापर नागरिक करत आहेत। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून नागरिकाला खिशाला न परवडणारे आहे। वेळ आणि पैसा वाचावा म्हणून आज मनुष्य काटकसरीने जीवन जगत आहे। या सर्व बाबींचा विचार करूनच अब्दुल्ला मंगलगिरी याने सौर ऊर्जेवर चालणारी सायकल बनवली। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी सायकल अब्दुल्ला याने आपल्या कृशाग बुद्धीने व तंत्रज्ञानाने तयार करून प्रयोग यशस्वी केला आणि जेव्हा ती सायकल रस्त्यावर धावली तेव्हा भल्याभल्याने अब्दुल्ला मंगलगिरी याचे भरभरून कौतुक केले। समाजातील सर्व स्तरातून अब्दुल्ला मंगलगिरी याला हार्दिक शुभेच्छा देऊन सोलापुरात जणू एक सायंटिस्टच निर्माण झाला की काय अशी चर्चा नागरिकांमधून होत असल्याचे दिसत आहे। अब्दुल्ला मंगलगिरी याला त्याच्या पुढील भविष्यासाठी आणि सायंटिफिक रिसर्चसाठी पत्रकार कृती समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। रणनीती टाइम्स साठी मी यूनुस अत्तार, सोलापुर। वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं एमए पांगल एंग्लो उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस है सोलापुर। मैं ये स्कूल में पढ़ता हूँ। मैं 7वीं जमात का तालिब इल्म हूँ। मैंने सोलार पर साइकिल बनाया है और वो बैटरी से चलती है, पूरा चार्ज करने की ज़रूरत नहीं पड़ती है। सोलार से चलती है, सोलार पर चार्ज करते हैं और सबका मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने सोलापूर शहरामधील एक अनोखा उपक्रम केलेले आणि सायंटिफिक रिसर्च करून सौर ऊर्जेवरती चालणारी सायकल ज्याने बनवली आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडून आली असं म्हणायला हरकत नाही। तर ते आमचे सहकारी मित्र इम्रान मंगलगिरी, जे उर्दू पत्रकारितामध्ये त्यांनी महारत हासिल केलेली आहे आणि एपीजे फाउंडेशनचे ते अध्यक्ष पण आहेत। त्यांचे चिरंजीव अब्दुल्ला मंगलगिरी याने सौर ऊर्जेवरती सायकल बनवून आपल्या कारकिर्दीची सुरुवात यशस्वीपणे केलेली आहे। वय अवघे 14, खेळण्या बागडण्याचे दिवस, पण हा आपला अब्दुल्ला याने नवीन काय तर करण्याचे ठरवले, एक स्वप्न मनाशी बाळगून उद्दिष्ट पूर्ण करून आपल्याला काहीतरी करायचं ह्या उद्देशाने त्याने हा तो उपक्रम हाती घेतला। सायंटिफिक दृष्ट्या त्याने जी सायकल बनवली ती सौर ऊर्जेवर चालणारी सायकल आहे, म्हणजे आपल्या सूर्याच्या प्रकाशावर चालणारी सायकल। त्याला कुठलाही खर्च नाही, फक्त जो किटला खर्च आहे तो किट त्याने स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या बुद्धीने विकसित करून त्याला डेव्हलप करून ती सायकल बनवलेली आहे। आज धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्याला गाडी, मोटार, वाहन लागतं, त्याला खर्च, पेट्रोलचा खर्च आला, बाकीचा खर्च आला, पण अब्दुल्लाने एक असा इतिहास इथे घडवला सोलापूर शहरामध्ये की सौर ऊर्जेवरती सायकल प्रत्येक जण वापरू शकतो। अगदी परवडेल अशी किंमत त्याची आहे आणि तो प्रत्येकाला ती सायकल परवडणारी पण आहे। असं उपक्रम करून त्याने आज एक सायंटिफिक क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवली असं म्हणावं लागेल। आज आम्ही सर्व बंधू, पत्रकार आणि सहकारी मित्र इथे येऊन त्यांचा सत्कार करत आहोत आणि त्या निमित्ताने अब्दुल्लाला येणाऱ्या पुढील काळामध्ये असंच यश मिळत राहो आणि त्याने केलेल्या कारकिर्दीबद्दल त्याची पूर्ण सोलापूर शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात त्याची चर्चा व्हावी आणि त्याच्या पंखाला बळ मिळावे, जेणेकरून हा मुलगा यशस्वीपणे आपली वाटचाल पूर्ण करू शकेल असा विश्वास व्यक्त करून आज मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।